विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्याच्या ग्रामीण रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या कमतरतेकडे सरकारचे लक्ष वेधले. तसेच ठाणे महानगरपालिका स्थापन होऊन अनेक वर्षे झाली तरी ठाण्याकडे स्वतःच्या मालकीचा डम्पिंग ग्राउंड नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणली. त्यामुळे शहराच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून सरकारला लोकांच्या आरोग्याची काळजी नाही का? प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करतंय? असे अनेक प्रश्न आव्हाड यांनी सभागृहात उपस्थित केले. अंतिम आठवड्या प्रस्तावावरती उभा आहे. या प्रस्तावावरती वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही भूमिका मांडण्यासाठी हा प्रस्ताव टाकलेला आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यातलं एक महत्त्वाचं जे ग्रामीण विभागात सध्या डॉक्टरांची खूप कमतरता दिसते आहे. MBBS डॉक्टर मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. पण आपण MBBSचाच आग्रह न धरता याच्यापुढे ॲलोपॅथी, होमिओपॅथी, युनानी मेडिसिन या सगळ्यांना पर्यायी म्हणून तिथे वापर करावा, जेणेकरून यांच्यातली असलेली बेकारी थोडी कमी होईल, अनएम्प्लॉयमेंट कमी होईल आणि तसंच ग्रामीण रुग्णालयांमध्ये किंवा बाकीच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची सेवा करण्यासाठी एक नवीन डॉक्टरांची फौज तिथे पाठवता येईल. मी 2014 साली जेव्हा मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर होतो तेव्हा आम्ही कायदा केला होता की तुम्हाला ॲलोपॅथी प्रॅक्टिस करता येईल, युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक काहीतरी कोर्स दिला होता. आता मला तेवढा आठवत नाही, पण तेवढा कोर्स केल्यानंतर तुम्हाला ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करता येईल. आपण जवळजवळ 3.5 लाख डॉक्टर्सला त्याचा फायदा झाला. हा जो प्रश्न आहे, हा जर प्रश्न ह्या मार्गात सोडवण्यात आला तर डॉक्टरांनाही न्याय मिळेल आणि जे आरोग्याचा धोका ज्यांना दिसतोय डॉक्टर्स नसल्यामुळे त्यांनाही महाराष्ट्र सरकार न्याय देऊ शकेल, असा आमचं सरकारला एक सल्ला आहे. सरकारने तो विचारात घ्यावा असं आमची विनंती आहे. अध्यक्ष महोदय, मी थेट ठाण्यामध्ये जातोय. अध्यक्ष महोदय, ठाण्यामध्ये 2-3 गोष्टी आम्हाला नजरेत आणून द्यायच्या. अध्यक्ष महोदय, महानगरपालिका स्थापन होऊन जवळजवळ 40-42 वर्ष स्थापन झाली. या शहराचं दुर्दैव असं की हे शहर मुंबईच्या बॉर्डरवर आहे, पण या शहराला स्वतःचा डम्पिंग ग्राउंडच नाही. अध्यक्ष महोदय, इतकी वाईट परिस्थिती आहे मुंबईची आणि ठाण्याची. मला आठवतं मुलुंडला एक डम्पिंग ग्राउंड होतं. त्या मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडवरनं पूर्ण मुंबईचा कचरा यायचा. इतकी दुर्गंधी सुटायची कोपरी आणि ह्या परिसरामध्ये. तेव्हा आम्ही 2:30-3 वाजता रात्री 2 डंपर अडवले. ते दोन्ही डंपर आम्ही महानगरपालिका मुख्यालयात घेऊन गेलो आणि तिथे कचरा खाली केला. कायदा हातात घेणं योग्य नाही, पण कधीतरी कायदा हातात घेऊन डोळे उघडणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर काही वर्षातच ते डम्पिंग ग्राउंड बंद झालं. लोकांना त्रासापासून वाचवण्यासाठी आम्ही ते केलेलं होतं. आज ठाण्यामध्ये डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे आम्ही कुठेतरी जागा शोधतो की इथे जागा आहे. ती कोणाची तरी असते, त्याला काहीतरी पैसे दिले जातात अवैधरित्या आणि तिथे आम्ही कचरा डंप करतो. मग तो थोडा सुकला की आम्ही जाळतो. तो जाळल्यानंतर जो धूर तयार होतो लोकांच्या घरांपर्यंत येतो आणि सकाळच्या पहाटे तुम्हाला काहीच दिसत नाही. आपल्याला वाटतं अरे वा, धुकं पडलंय. धुकं कसलं? इट इज अ स्मॉग, मोस्ट डेंजरस पॉयझनस स्मोक सगळा जमलेला असतो. लोकांच्या आरोग्याची काळजी आहे म्हणून मी ते मुद्दा मांडतोय. 40 वर्ष झाली आमच्या शहरामध्ये स्वतः मुख्यमंत्री होते, पण आम्ही या शहरासाठी एक डम्पिंग ग्राउंड नाही देऊ शकतो. अनेक वेळा हायकोर्टाने सांगितलं तर डम्पिंग ग्राउंड नसणं हा मोठा गुन्हा आहे, त्याच्यामध्ये आयुक्तांना अटक झाली पाहिजे अशी तरतुदी आहेत. काही करायला तयार नाही. लोक गेली खड्ड्यात मरतात ना, मरू द्या, काय फरक पडतो आपल्याला. आपल्या घरात AC आहे, आपल्याला कुठे वास येतो? पण एसीत पण वास येतो. तुमचे नाकं मेली आहेत, तुमचे वासाची जी इंद्रिय आहेत ना ती मेली आहेत. प्रश्न वासाचा नाही, प्रश्न शहराच्या आरोग्याचा आहे, शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा आहे, प्रश्न प्रदूषणाचा आहे. कोणी काही विचारात घ्यायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, ह्या माध्यमातून जेव्हा मी हा प्रश्न मांडतोय तर माझा प्रश्न हा प्रदूषण मंडळाला पण आहे. झोपलंय का प्रदूषण मंडळ?
का फक्त कंपन्यांना नोटीस देऊन वसुली करणं एवढंच काम राहिलंय प्रदूषण मंडळाचं? एवढ्या मोठ्या शहरामध्ये जे मुंबईच्या बाजूला आहे ते एवढं मोठ्या प्रदूषण घडतंय, असं दिवसा ढवळ्या रात्री दिसतं. शेतचे शेत जळतायत आणि त्याचा सगळा धूर हा एका वसाहतीमध्ये जातोय. आज बाळकूम त्याच्यामुळे परेशान आहे, आज त्याच्यामुळे कळवा परेशान आहे, त्याच्यामुळे पोलीस लाईन त्या परिसरातल्या वास्तू परेशान आहे, साकेत परेशान आहे. अध्यक्ष महोदय, गांभीर्याने घ्यायला पाहिजे सरकारने. महानगरपालिका गंभीर नसेल, महानगरपालिका जर लक्ष देणार नसेल तर सरकारने तरी लक्ष द्यावं. म्हणजे बिनबापाचं शहर होतंय की काय असं वाटायला लागलंय मला. की साधं एक प्रदूषण डम्पिंग ग्राउंड देऊ शकत नाही. आता काहीतरी डम्पिंग ग्राउंड दिलंय म्हणतायत, पुढे 40 किलोमीटर दूर कुठेतरी 83 एकर जमीन दिली आहे. एका शहरातनं निघालेली गाडी 43 किलोमीटर जाणार कधी, येणार कधी? म्हणजे तुम्हाला कचऱ्यात जी आमच्या ठाण्यात पैसा खाण्याची सवय लागली आहे ती अजून सुटेल असं काय वाटत नाही. 43 किलोमीटर कचरा न्यायचा कोणी? अहो, इथे असं होतं, एक साहेब आमच्या वागळे एस्टेटमध्ये एक डम्पिंग ग्राउंड होतं आणि ट्रकद्वारे तिथे डम्पिंग केलं जायचं असं सांगितलं जायचं. ते जेव्हा आम्ही चेक केलं एकदा, तेव्हा ट्रक कमी आणि रिक्षा जास्ती नंबर सापडले. का? आता फक्त बिलं काढण्याचं काम चालायचं. अध्यक्ष महोदय, कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. सरकारच्या निदर्शनास आज आम्ही आणलंय. प्रदूषण मंडळाचे अधिकारी असतील, मंत्री असतील, मंत्र्यांना खातं दिलेलं नाही, पण मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालवलं. डम्पिंग ग्राउंड हा अत्यंत विषारी विषय आहे आणि याचा ठाणेकरांना प्रचंड त्रास होतो. अध्यक्ष महोदय, आमचा ठाण्याचा डीपी प्लॅन बनला. आता सजेशन ऑब्जेक्शनचे दिवस गेलेले आहेत. अध्यक्ष महोदय, हा डीपी प्लॅन बनवत असताना हा प्लॅन डोळस माणसाने बनवलाय ज्याला दिसतं का कुणा अंधेराय माणसाने बनवलाय? अध्यक्ष महोदय, ठाणे शहरातल्या काही लीगल सोसायट्यांवरती रिझर्वेशन दाखवलंय. लीगल सोसायट्या, 40 वर्ष जुन्या सोसायट्या, प्लॅन पास, महानगरपालिका मंजूर, त्याच्यावरती वेगवेगळे रिझर्वेशन्स दाखवले. माझ्या मतदारसंघात कळवा या शहरामध्ये जवळजवळ 450 जमिनी आपल्या बिल्डिंगी उद्ध्वस्त करणारा डीपी प्लॅन आणलाय. एक अख्खं जुनं शहर, ऐतिहासिक कोळीवाडा, खारीगाव, तिच्या आतमधनं रस्ते दाखवलेत, सोसायट्यांमधनं रस्ते दाखवलेत. माझा असा कयास आहे की एक मोठा बिल्डर आहे ठाण्यामध्ये, तो पूर्वीच्या सरकारचा एकदम लाडका बिल्डर होता, एकदम लाडका. तो आमच्या कळव्यामध्ये येतोय. तूच पहिल्यांदा त्याचं नाव घेतलं होतं आणि तूच आम्हाला दिशा दिली होतीस. माननीय शेलार साहेबांनीच पहिल्यांदा नाव घेतलं होतं. मला आठवतं त्यांचं पहिलं भाषण, मला आठवतं त्यांचं पहिलं भाषण, आणि अख्ख्या महाराष्ट्राचे डोळे उघडे केले होते. पण नंतर ते पण आंधळे झाले आणि सरकार पण आंधळे झाले. आपण इकडे पाहून बोला. त्यांनी एक बिल्डिंग बांधली आहे साहेब, आमचं काय हे नाही, अंडरस्टँडिंग. त्यांनी एक बिल्डिंग बांधली आहे. अध्यक्ष महोदय, मजा सांगतो तुम्हाला, पण संचेती साहेब याच्यातनं शिकावं लागेल. त्यांनी बिल्डिंग बांधताना, आप भी लोढ़ा साहेब इससे कुछ सीख लेना. त्यांनी बिल्डिंग बांधताना अध्यक्ष महोदय नसलेल्या रस्त्याचं त्यांना आमच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी FSI देऊन टाकला. आता डीपी मध्ये तो रस्ता प्रपोज केलाय. काय काय चालू आहे काय? आता डीपी मध्ये प्रपोज केलाय तो रस्ता, बिल्डिंग तयार. हा, इन अँटिसिपेशन. अरे वा वा. अध्यक्ष महोदय, मस्करी बाजूला ठेवा. काय चालवलंय काय? अख्खं शहर विकताय तुम्ही, अख्खं शहर. सोसायट्यांचं रिडेव्हलपमेंट आपल्या हातात येईल म्हणून त्याच्या आतमधनं रस्ते दाखवलेत आणि मग सगळ्या सोसायट्या आपल्याकडे येऊन आपल्याकडे पाय लागू सरकार, पाय लागू सरकार. आपण चल ठीक आहे रे, तुझं पण करून देतो. असं हे शहर चालत नाही. अध्यक्ष महोदय, या शहरामध्ये माणसं राहतात, जनावरं नाही. जे तुम्ही डम्पिंग ग्राउंड देणार नाही, तुम्ही असे आणि सामान्यांना डीपी प्लॅन वगैरे समजत नाहीत. नंतर रिडेव्हलपमेंटला गेल्यावर सांगतील त्यांना, नाही तुमचं रिडेव्हलपमेंट काय होऊ शकत नाही बरं, तुमच्यातनं रस्ता आलाय. मग ते डोक्याला हात लावतील, अरे हे काय झालं, बंद वेळ गेलेली असेल.
मी आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आणि मी हे नागपूरमध्ये का काढतोय, या पुढच्या 4 महिन्यात त्याची अंमलबजावणी होणार. मी मुंबईला म्हणजे अधिवेशनामध्ये काढण्याच्या अगोदर हे सगळं संपलेलं असेल. ठाणेकरांचे हक्क आणि अधिकार मारले गेलेले असतील. कमीत कमी आता तरी या युडीचे डोळे उघडतील आणि त्याच्यावर काहीतरी वेगळ्या सुनावण्या लावतील. होणार काहीच नाही आम्हाला माहिती आहे. त्यामुळे सरकार चालवण्याचे अधिकारच जे माणसाच्या हातात होते त्याच्या विरोधात मी बोलतोय. त्याचे काय परिणाम मला भोगावे लागतील, अशर साहेब आपले तुम्ही अशर साहेब सॉरी शेरार साहेब तुम्ही बघा. अध्यक्ष महोदय, एवढा भ्रष्टाचार ठाणे शहरामध्ये. अध्यक्ष महोदय, आठवड्यातनं एकदा कधीतरी पाणी येतो गरीबाकडे, एकदा ठाण्यात पाणी पुरवठत नाही. 200 300 करोडच्या स्कीम आल्यात असं सांगितलं जातं. आम्ही घेऊन गेलो होतो अशोक चव्हाणांच्या काळात. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना मंजूर केलेले 200 कोटी रुपयाची स्कीम अजूनही पडून आहे. अर्धी कामं पण झालेले नाहीत. अधिकारी नाही आहेत पाणी खात्याला. हे खरं शहराचं काम कोण बघतं? महानगर. कशासाठी ओळखली जाते महानगरपालिका? वॉटर गटर मीटर. वॉटरचंही काम नाही, गटरचंही काम नाही आणि मीटरचंही काम नाही. हा फक्त मीटर चालू आहे, पण ते वेगळ्या पद्धतीने झालं. रिक्षाचं मीटर जसं पडतं ना, असं ते 2 रुपये 20 पैसे, 4 रुपये 40 पैसे, 6 रुपये 60 पैसे, तसं मीटर चालू आहे फुटावरती. ते जाऊ द्या, तो भाग वेगळा आहे, त्याच्याशी मला काय देणं. अध्यक्ष महोदय, एखाद्या शहराची गरज पाणी आहे की नाही आहे? आपण कधी पुढच्या प्लॅनिंगचा विचार करणार आहोत की नाही आहे? अध्यक्ष महोदय, 2002 साल मला आठवते, 2002 पद्मनीय सिंह पाटील इरिगेशन मिनिस्टर होते. तेव्हा मी नुकताच वरच्या सभागृहात आलो होतो आणि तेव्हा ठाणेकरांची गरज म्हणून मी धरण मागितलं. मोठ्या मनाचे होते पद्मसिंह पाटील. त्यांनी बैठक लावली आणि चितळे गोडबोले समर्थीने 1952 साली दिलेलं मुंबईला दिलेलं धरण ते ठाणेकरांच्या नावावर केलं. त्याचं नाव होतं शाही धरण. मी येऊन आनंदाने सगळ्या महानगरपालिकेत सांगितलं, अरे धरण घेऊन आलो. काय झालं नाही अध्यक्ष महोदय, टेंडर कोण काढणार या विषयावरून ते धरणच झालं. पण आज अक्षरशः अख्खं ठाणं शहर आणि पालिका दरवर्षी भीक मागतं कटोरा घेऊन. कोणी पाणी देतं का पाणी, कोणी पाणी देतं का पाणी, कोणी पाणी देतं का पाणी. ह्यांच्याकडे गेलो ना मी भीक मागायला. हो महाजन साहेब, जरा बघा ना, तुमच्याकडे आलेलो ना आम्ही भीक मागायला. MLD तुम्ही आता पाणी द्या आम्हाला, पाणी नाही प्यायला. पण नवी मुंबईला प्रॉब्लेम नाही. उगाच काहीतरी विषय वेगवेगळा करू नका. तुम्ही काय बोलत होतं मी ऐकत होतो, मला दिसतंय, मला कानाने ऐकायला येतं, डोळ्याने बघता पण येतं. डोंट वरी. पण आम्हाला हो अध्यक्ष महोदय, एकच माणूस बोलला राष्ट्रवादीचा. वेळ द्या ना, 5 मिनिटं द्या, संपलं झालं. आता 1 आहे 2 हे महानगरपालिका संपली. 15 मिनिटं बोलतोय. नाही सर, 15 मिनिटं नाही झाली. अध्यक्ष महोदय, साहेब कुठे आहेत पाणी, जरा आम्हाला सांगा ना. मी पण येतो आपल्याबरोबर शोधायला. चला ना, दोघं जाऊया. साहेब चला, उठून रेकॉर्डवर घ्या. एक मिनिट चला, 1 मिनिट साहेब, रेकॉर्डवर घ्या ना. रेकॉर्डवर साहेब घ्या ना, उठून बोला ना साहेब. रेकॉर्ड साहेब, तुम्ही मध्ये बोलताय म्हणून मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो, हिम्मत असेल आता तुम्हाला मी तुमची हिम्मत असेल तर उठा, ऑन रेकॉर्डवर या. तुमच्या बरोबर मी येतो. विधानसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्राला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दाखवलंय. त्यामुळं पाण्याचा प्रश्न आहे ना, मी सुद्धा 2.5 वर्ष ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. ठाण्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये तो अंतिम टप्प्यामध्ये आहे आता. त्याच्यामुळं त्याच्या ठाणेकरांना मुबलक पाणी दिलं जाईल, याच्याबद्दल कुठली तुम्ही चिंता बाळगू नका. मी आपला आभारी आहे की आपण काहीतरी अंतिम टप्प्यात नेऊन ठेवलंय असं आपण काहीतरी म्हणाल. पण पालकमंत्री म्हणून खरंच साहेब, शिवाजी महाराजांच्या जिल्ह्यातले आपण अबू आझमी अध्यक्ष मध्ये ते मध्ये पडले, त्यांना आवडलं नाही. मला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे होतं. तुम्ही प्रोटेक्शन दिलंच नाही मला. 5 मिनिटं द्या, शेवटचे 5 मिनिटं द्या, शेवटचे 5 मिनिटं. अध्यक्ष महोदय, बीड आणि परभणीचा प्रश्न आजही प्रलंबित आहे.
बीड आणि परभणीचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. परभणीमध्ये काल उत्तर देत असताना त्या माणसाचं निधन, सूर्यवंशीचं निधन, हे कशाने झालं हे शेवटपर्यंत सभागृहाला समजलं नाही, मलाही समजलं नाही. पण अध्यक्ष महोदय, जेव्हा मी शवविच्छेदनाचा अहवाल बघितला तेव्हा आजही त्या शवविच्छेदनाच्या अहवालावरच्या पहिल्या पानावरती रिझन ऑफ डेथ इज शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीज. त्या मल्टिपल इंजरीज जुन्या आहेत असं कसं म्हणता येईल? आपण पण खूप शवविच्छेदन बघितलेले आहेत, त्याचे अहवाल बघितलेले आहेत, पण एखादी केस बाजूला करायची म्हणून आपण शवविच्छेदनाचा अहवाल वेगळा देणार असू तर कसं जमायचं? अध्यक्ष महोदय, याच्यातली पारदर्शकता ठेवून त्या संबंधित सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आमचं म्हणणं आहे. तर त्याला श्वासोश्वासाचा त्रास झाला तर तो किती वाजता झाला? तो मेला तर तो कुठल्या कोपऱ्यात मेला? तो कारागृहात मेला की कारागृहाच्या बाहेर मेला? त्याला श्वासोश्वासाचा त्रास सुरू झाला तर त्याला कुठली गोळी देण्यात आली? काही रेकॉर्ड घ्या. काहीच रेकॉर्डवर न घेता डायरेक्ट सांगायचं त्याला श्वासोश्वासाचा त्रास झाला आणि तो मेला. अरे पण मग हे का लिहिलं बरं त्या अहवालावर? त्या जुन्या इंजरीज होत्या. त्याचं इथलं हाड तुटलं असं म्हणतात. इथल्या हाड तुटल्यामुळे त्याला हार्ट अटॅक आला का ते सांगा. कारण न सांगता विधानसभेमध्ये अशा उत्तरं देणं हे मला वाटतं की ते नाही आहे तिथे. पण इथल्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांना ही शोभा देत नाही. अध्यक्षमध्ये बीडमध्ये तेच झालं. मकोका लावणार, कोणाला लावणार? वाल्मिक कराडला लागणार की नाही लागणार? वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी अख्खं मंत्रिमंडळ डावावर लावायचं तर कधी वेगळंच आहे वाल्मिक कराडची उंची. अध्यक्ष महोदय, स्वतः एक मंत्र्याचा खास माणूस आहे तो, आणि तो मंत्री जर तुमच्या बरोबर असेल महाजन साहेब तर वाल्मिक कराडला पकडण्याची हिंमत कोण दाखवणार? अध्यक्ष महोदय, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. दोन्ही प्रकरणं ह्याच्यातनं कायदा आणि सुव्यवस्था कुठल्या पातळीवर चालला आहे ह्याचं आपल्याला विचार करावा लागेल. या सरकारची दिशा पुढे काय असणार आहे हे आपल्याला तपासावं लागेल. आणि म्हणून आजही माझी विनंती आहे या माध्यमातून की तुम्हाला बीडमध्ये जाहीर करावं लागेल की तुम्ही ऑफिशियल इन्क्वायरी ऍक्ट खाली चौकशी करणार आहात, त्याचा स्कोप काय ठेवणार आहात हे काही न सांगता काल तुम्ही उत्तर बंद केलं. परभणीमध्ये मेलेला सूर्यवंशी हा कसा मेला, हा किती वाजता मेला, त्याचा जर श्वासोश्वासाचा त्रास झाला तो कुठे झाला, त्यांचं निधन झालं तर ते किती वाजता झालं? पोस्टमॉर्टम मध्ये सगळं येतं. हृदय किती वाजता बंद झालं, म्हणजे किती तासापूर्वी बंद झालं, काहीच सांगत नाही आपण. वेग आन्सरसाठी इथं आलेलो नाही. मुख्यमंत्र्यांना अपेक्षा काय असतात की सत्य सामोरे येईल. सत्य सामोरे न येता अंधारात चाचपडत महाराष्ट्राला ठेवणं महाराष्ट्राला ठेवणं हे योग्य नाही. अंधाराची चिरफाड करून सत्य सामोरे आलं पाहिजे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट. ते काय आलेलं दिसत नाही. अध्यक्ष महोदय, एक MSRDC विषयी छोटीशी गिरीश महाजन साहेब गप्पा नंतर मारा ना. एक MSRDCचा विषय आहे. एक टनलचं काम आहे. ते टनलचं काम 140 कोटी रुपयामध्ये अफगाणने केलं. अफगाण त्याच्यासारख्याच टनलचं काम नवयुगा नावाच्या कन्स्ट्रक्शन कंपनीने 12 कोटीमध्ये केलं आणि करायचं ठरवलं. सगळे जे क्रायटेरिया लावले होते अफगाणला ते डिव्हिएट करून नवयुगाला देण्यात आलं. हा नवयुगा म्हणजे कोण? टनेल. नाही, ते हार्ड डाटा का सॉल्ट डाटा आपण बघूयात, पण तुम्ही सांगतो फक्त की हा नवयुगा म्हणजे तोच माणूस त्याच्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये का कुठेतरी एक कंप्लीट टनल खाली पडलं होतं आणि उंदर कुंतरडानी माणसं आणून ते काढून आपण 40 माणसांना बाहेर काढलं होतं. हा तोच नवयुगा हिमाचल प्रदेशमध्ये. आपल्याला हिमाचल प्रदेश करायचा का महाराष्ट्रामध्ये? हा नवयुगा कोणाचा जावई आहे? आम्ही काय त्याची बाजू घेतो, अफगाणची बाजू घ्यायचो अशातला भाग नाही. पण जे तुम्ही क्रायटेरियाज लावले होते ते मेकॅनिकल क्रायटेरियाज आहेत. त्याच्यामध्ये अचानक कसा काय बदल करू शकता की 140 कोटीचं टेंडर आहे डायरेक्ट 14 कोटीवर आणून किंवा 14 कोटीवर त्याचं मी काम करू शकतो असं जर कोणी सांगणार असेल तर त्याच्या क्वालिटीचा प्रश्न आहे. प्रश्न तुमचा आणि माझा नाही आहे साहेब. उद्या जर एखादा अपघात झाला आणि 40 माणसं मेली तर आपलं काय आहे की नाही? ते आपलं खाईल का नाही खाणार? तेव्हा महाजन साहेब, मी तुम्हाला एक का सांगतोय
तर तुम्ही कितीही असले तर तुम्ही भावनाशील संवेदनाशील माणूस आहे तुम्ही. हे गांभीर्याने घ्या. हे अफगाण नवयुगाचं टेंडर काय आहे हे जरा विचारून घ्या. अधिकारी खाली काही करतील, शेवटी बदनाम राजकीय नेते होतात. अधिकारी होत नाहीत, अधिकाऱ्यांना लोक विसरून जातात. पण 5 वर्षानंतर तुम्हाला ना मला परीक्षा द्यायला जावी लागते. तर आजकाल ठीक आहे की थोडंसं पैसे विषय आले की मग काय होत नाही, ती गोष्ट वेगळी. पण आपल्याला ते उत्तरं द्यावी लागतात. तर ती उत्तरं देत असताना ह्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागणार नाही याचा विचार करा. अध्यक्ष महोदय, शेवटच्या मुद्द्याकडे जातो. अध्यक्ष महोदय, 8 दिवसापूर्वी आपण ते जनसुरक्षा काहीतरी कायदा, जनसुरक्षा विधेयक आणलं आणि अर्बन नक्षल हे ते असे विषय आता महासभागृहात येताना दिसत आहेत. हे लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती इतकी गंभीर असताना आपण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तयार करू इच्छितात. अर्बन नक्षल, त्याच्यापेक्षा आधी आपण 8 दिवस हा कायदा आणला. त्या कायद्यामध्ये काय तरतुदी होत्या ठीक आहे, जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे गेलं. पण महाराष्ट्राला हे कळलं पाहिजे की तुमच्या मनात नेमकं काय होतं. तुमच्या मनात होतं की कुठल्याही माणसाला कारण न देता तुम्हाला अटक करता आली पाहिजे, त्याला 90 दिवसात तुरुंगात ठेवता आलं पाहिजे. त्याची ट्रायल कोर्टात नाही चालणार, सेशन कमिटी किंवा सेशन कोर्टात नाही चालणार, त्याची ट्रायल ट्रायब्युनलमध्ये चालेल. मी तुम्हाला आठवण करून देतो की 1919 मध्ये रॉवलॅट ऍक्ट आलेला, हा तत्कालीन ब्रिटिशनी आणलेला होता. हा असा सेम ह्या कायद्यातील तरतुदी आणि त्या कायद्यातल्या तरतुदीमध्ये काही फरक नाही. अध्यक्ष महोदय, तेव्हा लाला लजपतराय उभे राहिले, त्यांनी त्याला विरोध केला रॉवलॅट ऍक्टला. त्याच्यातनं जालियनवाला बागचं हत्याकांड घडलं आणि जनरल डायरने ते घडवलं. कालांतराने जनरल डायर देखील मारला गेला. भारतीयांच्या रक्तात आजही लाला लजपतरायचंच खून आहे, फक्त. हे असे कायदे आणून जर लोकांचा आवाज तुम्ही शांत करण्याचा प्रयत्न असेल, लोकांना जेलमध्ये डांगून त्यांना भीती दाखवण्याचा तुमचा प्रयत्न असेल, तर जेलमध्ये जागा राहणार नाही, पण महाराष्ट्र शांत बसणार नाही. महाराष्ट्र हा विद्रोहाचं प्रतीक आहे. साहेब आपण बोलूया ह्याच्यावर मी बोलतो ना, मला माझं हे संपू द्या, ह्याच्यावर माझं उत्तर देतो ना, मी लगेच उत्तर देतो, मला लगेच उत्तर देतो. अध्यक्ष महोदय, सगळ्याला माझा प्रश्न एवढाच आहे, अर्बन नक्षल आहे की नाही हे मला माहित नाही. एक मिनिट विचारतो ना, एक मिनिट विचारतो ना, तुम्ही रोना विलियम्सची केस अभ्यास केला हो का सर? रोना विलियम्सच्या केस, अहो रोना विलियम्स म्हणजे जिला अर्बन नक्षल म्हणून तुम्ही जेलमध्ये टाकले ती. अध्यक्ष महोदय, त्या रोना विलियम्सच्या कॉम्प्युटरमध्ये हॅक करून कागदपत्र घुसवली गेलं असं समोर आलं. सर नको त्या विषयाला हात घालू नका, असं तुम्ही नको त्या विषयाला हात घालू नका. भीमा साहेब अहमदनगरचे तुम्ही सम्राट आहात, पण म्हणून आमचा आवाज दाबू नका ना साहेब. काय विखे पाटील, तुम्ही सुद्धा इथनं बोलत होते जेव्हा तुम्हाला शांत बसवायचे तेव्हा आम्ही तुमच्या बाजूने उभं राहायचो. आझमी साहेब, नाही एक शेवटचा मुद्दा आहे, धन्यवाद अध्यक्ष महोदय.